20 रात्री 10:30 ते 27/12/2025 दुपारी 1:30 वाजताच्या मध्ये या मधल्या कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीयपंथी होते. त्यांच्या सोलापूर शहरामध्ये राहत्या घरी पेंडारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगी नाला त्या ठिकाणी अज्ञात इसमांनी कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं. त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक 1054/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे 27/12 गुन्हे दाखल केलं होतं आणि त्याचा तपास DCP श्री कबाडे, DCP क्राईम डॉक्टर पाटील, ACP श्री पवार, ACP क्राईम श्री माने, ठाणेदार श्री बंडगर, PI क्राईम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी करत होतो. त्यात क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि CCTVचे फुटेज यावरून जे लीड्स मिळालं होतं त्यातून तीन इसमांनी मिळून हे खून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळालं. त्यातून आमच्या टीम काम करून क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलो आणि तिथून आरोपी यशराज उत्तम कांबळे वय 21 राहणार इंदिरानगर लातूर आणि आफताब इसाक शेख वय 24 राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर आणि तिसरी वैभव गुरुनाथ पानगुले राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. यात हे जे आरोपी क्रमांक 2 आफताब इसाक शेख जे आहे हे मायत आयुब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीचं होतं आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणे होतं. त्यांनी मायतांच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होतं. त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून मयत आयुब सय्यद यांना भेटण्याचा बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याच्या कटरचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूरमधून एक युनिकॉर्न मोटरसायकल इथं सोलापूरला आला आणि या तिन्ही आरोपींनी मिळून आयुब सय्यद त्यांच्या राहते घरी खून करून आयुब यांच्याकडे घरातील सोन्यासारखा दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत. यात परत जाताना मृतकांचंच एक यामाहा 2 व्हीलर आहे तेही यांनी चोरून लातूरला गेलं. असा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी 6 तासात उघडकीस आणलेले आहेत. गुन्ह्याचा तपास PI सदर बाजार क्राईम श्री ढवळे करत आहेत आणि त्यांना तिन्ही आरोपींना अटक करून आज मान्य कोर्टात हजर केलेलं आहे. 31/12 पर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे. हे कामगिरीबद्दल मी DCP झोन श्री कबाडे, DCP क्राईम डॉक्टर पाटील, ACP क्राईम श्री माने, ACP डिव्हिजन 2 श्री पवार, PI क्राईम श्री माने, PI सदर बाजार श्री बंडगर, श्री ढवळे आणि API श्री दायगुडे, श्री विजय पाटील, शैलेश खेडकर, दत्ता काळे, PSI मुकेश गायकवाड, श्यामकांत जाधव व त्यांच्या पथकातील सर्व पोलीस अंमलदार
नंदराम गायकवाड, बाबू साठे, अंकुश भोसले, संदीप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद राजपूत, महेश शिंदे, वाजिद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशीनाथ वाघे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंके, कुमार शेळके, अभिजित दायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धीरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, सुभाष मुंडे, वसीम शेख, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बालासाहेब काले आणि सायबर पोलीस स्टेशन कडून प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आणि सदर बाजारचे ऑफकोर्स ठाणेदार श्री बंडगर, डवळे साहेब तपास अधिकारी, डीबीच्या प्रमुख श्री सागर काटे आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. अतिशय उल्लेखनीय काम यांनी केलेले आहेत. गुन्हे दाखल होऊन अगदी एक ब्लाइंड क्राईम आहे, त्यात अगदी 6 तासात उघडकीस आणून तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून हे एक उत्तम उदाहरण आहे. पोलीस स्टेशनच्या चमूंनी पूर्ण घटनास्थळ जे आहे ते सीन ऑफ क्राईमचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी अगदी प्रोफेशनली केलेले आहेत आणि क्राईम ब्रांचच्या टीमनी आरोपीच्या शोधात इतर जिल्ह्यात जाऊन आरोपी ताब्यात घेऊन आणलेला आहे. या टीमवर्क बद्दल मी हे सर्व टीमला मनापासून अभिनंदन करतो. ॲज ऑफ नाऊ 103/1 मर्डरच्या गुन्ह्यात गुन्हे दाखल केलेले आहेत. आता जे चोरीचे उद्देश आता समोर आलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यानुसार BNS 307चे कलम वाढवणार आहेत. ते आता कस्टडी मिळालेलं आहे. पूर्ण खात्रीशीर डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर कलम वाढ होईल, त्यानुसार कोर्टात आम्ही माहिती देणार. आता कस्टडी आता मिळालेल्या आहेत. ते कोड ऑफ कंडक्टच्या बॅकड्रॉप मध्ये मर्डर एक झालेलं आहे शहरात, त्यामुळे आपल्याला ते डिटेक्टेड आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या हे कोड ऑफ कंडक्टच्या आणि या मर्डरचे काही संबंध नाहीये हे आपलं समोर ठेवणे महत्वाचे आहे. बाकी जे रिकव्हरीचे प्रोसेस आणि त्यांच्या आरोपीचे फर्दर इंटरोगेशन जे आहे ते चालू आहे. उद्यापर्यंत आपल्याला जे रिकव्हरी प्रोसेस होईल त्यानुसार आपल्याला एक वाढीव प्रेस नोट देता येईल. निवडणुकीला घेऊन काय कनेक्शन आहे का? मागच्या 2 मिनिट आपण तेच मी म्हटलं, आता इलेक्शनच्या आणि याच्या अजिबात संबंध नाहीये म्हणून म्हटलं. सर, लातूर ते सोलापूर कनेक्शन जे आहे ते कशा पद्धतीचं? सोशल मीडियावरती त्याचे रील्स पाहून वगैरे त्याचं सोनं हे आफ्ताब जे आरोपी जे आहे त्यांच्या आणि यांच्या पूर्वीपासून ओळख आहे, त्यांच्या येण्या जाण्या चालू होतं. बाकी जे 2 आरोपीला आफ्ताबनी तयार करून काल पहिल्यांदा आणलेला. म्हणजे सोशल मीडियावरती त्याच्या रील त्या सोनं वगैरे ते त्याचं एक्झॅक्ट कनेक्शन कसा सुरू झालं त्याबद्दल आता माहित नाहीये. यू कॅन गेट हे जे आरोपी क्रमांक 2 आफ्ताब इसाक शेख जे आहे त्यांच्यावर या अगोदर 2 गुन्हे दाखल आहे. गांधी चौक पोलीस स्टेशन लातूरला आणि रेणापूर पोलीस स्टेशन लातूर या दोन्ही ठिकाणी 2024ला 2 बॉडी ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहे मारामारीचे. प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे स्मॉदरिंग, ते तोंड दाबून गुन्हे खून केलेला आहे. फर्दर जे PM नोट्स वगैरे डिटेल्स आल्यानंतर आणखी कळेल मला. तर जे CCTV फुटेज जे व्हायरल सापडले त्यामध्ये ते आरोपी जे बाहेर पडतानाची वेळ आहे 2 वाजून 30 मिनिटांची. राईट. हे घरी कधी केले होते काय? किती मिनिटांची हे सर्व घडलं? जे पहिला आरोपी जे आहे प्राथमिक माहितीनुसार जे यशराज चव्हाण जे आहे ते मृतक सोबत आय थिंक 10:30च्या आसपास एंटर केलेले आहेत आणि उर्वरित 2 आरोपी काही वेळ नंतर ते एंटर केलेले आहे.